तरोड़ा अराजी मालिकान की जानिब से बल्दिया उज़्मा को अपनी अराजी देने से इनकार करते हुए एहतजाज शुरू कर दिया गया है। जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू जारी इस एहतजाज में रुकने असम्बली बालाजी कल्याणकर भी पहुंचे। इन्होंने तरोड़े के अवाम को अपनी हिमायत दी। असम्बली में इस ताल्लुक से आवाज़ बुलंद करने का एहतजाजियों को यकीन भी दिलाया। तरोड़े की बेशतर अराजी पर तरक्याती स्कीम के तहत रिजर्वेशन डाला गया है। कई लोगों के खेत, प्लॉट्स और मकान इस रिजर्वेशन की जद में आ गए हैं। इस मौके पर क्षेत्र जमीन संघर्ष समिति के जिम्मेदारान का कहना है कि कई लोगों ने बैंक से कर्ज लेकर प्लॉट खरीदा था, तो कई लोगों ने तामीरात के लिए बल्दिया उज़्मा से बाकायदा इजाज़त हासिल की थी, लेकिन महकमा शहरी मनसूबाबंदी ने बगैर किसी मुआयने के इनकी अराजी को महफूज जुमरे में कर दिया। इस मौके पर समिति के जिम्मेदारान ने इंतबाह दिया कि रिजर्वेशन न हटाया गया तो वो खुदकुशी जैसे इंतहाई कदम को उठा लेंगे। विकास आढा जे नांदेड शहरामध्ये जे सांगवी, तरोडा, कवठा या भागामध्ये विकास आढावा तयार केला आणि या लोकांनी आज 3-4 दिवस झालं धरणे आंदोलन केलं। आम्ही यांच्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा स्वतः मी ठराव मांडणार आहे। मागलच्या अधिवेशनामध्ये मांडलेला आहे आणि मुख्यमंत्र्याला साहेबाला निवेदन दिले आणि एकनाथभाई शिंदेलाही निवेदन दिले। येणाऱ्या पालकमंत्र्याला बी आता झालेल्या यायला बी निवेदन दिले। याच्यावर अंमलबजावणी 100% होईल। आराखडा विकास आराखडा रद्द करण्यात येईल आणि आम्ही यांच्या पाठीशी आहे। आमच्या जमिनीवर आरक्षण पडलंय, प्लॉट पडलंय आणि घरावर पडलंय। आरक्षण हे काय आम्हाला माहीत नाही। हे तिसरी बार आहे आरक्षण म्हणायचं। आमच्या जमिनी काही भाव महागालेत। आमच्या खानदानीपासून आम्ही जमिनी करीत आल्या। आमच्या आज्याने जमिनी केल्या, आमच्या बाबाने केल्या, आम्ही केल्या। आमच्या खानदानीमध्ये अजिबात सर्व्हिसला कोणी नाही। आमचं शेतावर पोट आहे आणि हे आरक्षण म्हणायचं। आमच्या मित्रांनी काही जणांनी घरं बांधलेत, त्याच्यावर सुद्धा आरक्षण टाकले। लोक आज जेवणाचे आहेत परेशान साहेब आणि आम्हाला सपोर्ट नगरपालिकेचा आहे आणि आमदार साहेबाचा आहे। मग आरक्षण का उठणार जर हे आम्ही परेशान आहे। आम्हाला लोक जमिनी महागालेत। आम्ही म्हणाले आरक्षण पडल्यानंतर जमीन का घ्यालेत, आरक्षण का पड आणि काही लोकांना मोल मजुरी करून प्लॉट घेतलेत, त्याच्या जमिनीमध्ये आरक्षण प्लॉट आरक्षण पडलंय। लोक परेशान आहेत। आम्ही इथं तिसरा दिवस आहे उपोषण धरले आहे। आम्हाला हे आरक्षण नको, आम्हाला आरक्षणाची आम्हाला आवश्यकता नाही। तुम्ही येणे केल्यानंतर तुम्ही 25% जमीन घेता की नाही आरक्षण आम्हाला सांगायला तुम्ही। आणि हे अजून आमच्या माझ्या जमिनीवर 5 एकर आरक्षण पडले। आम्ही काय खावा, आम्ही परेशान आहे या जमिनीवर। आरक्षण पुढचे आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही। आम्हाला आज आमच्या बहिणीचे लग्न करायचे, मला आम्हाला शेत विकावं लागते, शेत घ्यायला कोणी तयार नाही। काही भाव महागालेत, आम्हाला आत्महत्या केल्या पर्यायच नाही आणि कोणी ना कोणी बरेच जण मरणार ते याच्यात आरक्षणामध्ये। लोक शेतकऱ्यांना आता काय करावं, डिझेलमध्ये शेत गेलं, आमचं विमानतळ्यात गेलं। आता काय 2 एकर राहिलेलं त्याच्यावर आरक्षण येऊन बसले तर काय खावं आम्ही। रस्त्यावर यायची वेळ आली, फाशी घेऊन मरायची वेळ आली आमची। कसं करावं, काय करावं, लेकरं लग्नाला आले तर लेकाचे आता काय करावं ते। आता काय दुसरं उरलं नाही। आरक्षण रद्द करावं आहे। आता हे काय करावं काय नाही विचार काही कळना झालाय आम्हाला। कसं करावं, सरकार मायबाप फफडणार की काय, असे फाशी देऊन मारणार आम्हाला। झोपीमध्ये धोंडा घातल्यासारखं घातला यायला। कसं करायचं, काय करायचं। शेतकऱ्याने काय करावं, आम्हाला 1 एकर जमीन, 5 कुटुंब आम्ही। फाशी द्या नाही तर काही कोठा नेऊन टाकून द्या। तुम्हाला काय वाटेल ते। शिवाजी महाराजाचा काळ असा असते काय, शिवाजी महाराजाने काय साथ दिली। तुम्ही आम्हाला रोडवर आणल्या, रोडवर आणून काय करता ते सांगा तुम्ही। आरक्षण बंद करा। 1 एकर जमीन आहे आमची, 5 कुटुंब आम्ही।